नमस्कार मंडळी, मी प्रकाश पिटकर. पुस्तकांच्या गोष्टी या माझ्या उपक्रमातली ही 8वी गोष्ट आहे. आज मी ज्या पुस्तकाविषयी बोलणार आहे त्याबद्दल नंतर सांगतो. 3-1 वर्षांपूर्वी फेसबुकवर स्मिताताई कुकाडिया यांच्याशी माझी ओळख झाली. मी लिहिलेलं त्या नियमितपणे वाचत असत. नुसतंच वाचतच नव्हत्या, तर त्यावर सुंदर प्रतिक्रिया देखील त्या लिहित. त्यांच्या ओळखीचा अजून एक दुवा म्हणजे त्यांची मुलगी नियती आणि जावई आदित्य रॉय हे निसर्ग अभ्यासक असलेले माझे चांगले मित्र. त्यांनी मला एकदा सहजच सांगितलं की तुम्ही विथ सायक्लिस्ट अराउंड द वर्ल्ड हे पुस्तक जरूर वाचा. मी ॲमेझॉनवर बघितलं, उपलब्ध होतं. लगेच ऑर्डर केलं आणि वाचलं एका झपाट्यात. स्मिताताईंचं एकदम बरोबरच होतं. पुस्तक खरंच कल्पनेपलीकडे सुंदर होतं. मुंबईतल्या 3 पारशी तरुणांनी 1923 साली सायकलवरून जगाची ट्रिप केली. 4.5 वर्ष ते फिरत होते. या 4.5 वर्षात या 3 तरुणांनी 44,000 मैलांचा म्हणजे 71,000 किलोमीटरचा प्रवास केला. 15 ऑक्टोबर 1923 साली हे त्रिकूट मुंबईहून निघालं. ते 18 मार्च 1928 साली परत मुंबईला आलं. जल बापासोला, रुस्तम भुमगरा आणि आदी हकीम या साहसी तरुणांनी कमाल केली. विचार करा, काय हिंमत असेल या पारशी पोरांची. जवळजवळ 100 वर्षांपूर्वी ते सायकलवरून जग फिरले. त्यावेळी कसल्याच प्रवासाच्या सोयी उपलब्ध नव्हत्या. ना साधनं, फोन नव्हते, ना मोबाईल. पंजाब, बलुचिस्तान, मध्य पूर्वेचे देश, युरोप, अमेरिका, जपान आणि शेवटी पूर्व आशिया करत ते परत मुंबईला आले. या 4.5 वर्षांच्या प्रवासात त्यांनी सहारा, पर्शिया, मेस्पॉट, सिरिया, सेनाई अशी मोठमोठी वाळवंटं पार केली. कित्येक वेळेला 55-58 सेंटीग्रेड अशा भयानक तापमानात प्रवास केला. सगळ्या जगाने या तरुणांच्या या ट्रिपची, साहसाची वाहवा केली. त्यांचे जंगी सत्कार झाले. प्रत्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरूंनी या तरुणांना शाबासकी दिली. त्यांनी लिहिलं की या तरुणांचा मला हेवा वाटतोय. आय एन्व्ही दिस यंग मेन. माझ्यातही असं सळसळतं रक्त आहे जे अशी साहस करायची मला सतत उर्मी देत असतं. पण नियती मला हे करू देत नाही. तिने मला साहसाच्या वेगळ्या वाटेवर चालायला लावलंय. खरंच हे पुस्तक आपल्याला सगळं विसरायला लावतं. कल्पनेपलीकडे प्रेरणा देतं, स्फूर्ती देतं. मी स्मिताताईंचे इथे कृतज्ञतापूर्वक आभार मानतो, इतकं सुंदर पुस्तक त्यांनी मला सांगितल्याबद्दल. आता ही गोष्ट मी इथे का सांगितली हेही सांगतो. योगायोगाने त्याच दरम्यान माझी फेसबुकवरच अरुण वेदिकर या अफलातून माणसाची ओळख झाली. हळूहळू त्यांच्यातल्या अनेक कला मला कळत गेल्या आणि अनेक कळा देखील. त्यांच्या मार्मिक वेगळ्या कमेंट्सने माझं लक्ष वेधलं. साहजिकच त्यांच्याशी सुसंवाद सुरू झाला. काही दिवसातच हा माणूस माझा दोस्त झाला, प्रत्यक्ष न भेटताही. आज 2-2.5 वर्ष होऊन गेली, अजूनही आम्ही भेटलेलो नाही आहोत प्रत्यक्ष. चित्रकला तर त्यांची प्रिय सखी आहेच. ते कवी आहेत, निसर्गप्रेमी आहेत आणि या सगळ्यावर कडी म्हणजे कल्पनेपलीकडे साहसी स्वभावाचे देखील आहेत. त्यांच्यात हे असं कलाकाराचं, कवीचं आणि साहसी माणसाचं मन आहे. हे कॉम्बिनेशन फार दुर्मिळ असं आहे. देवाने त्यांना घडवताना कमाल केले. तुम्हाला विश्वास वाटणार नाही, पण या वेगळ्या माणसाने काही काळ फॉरेस्ट ऑफिसरची देखील नोकरी केली.
त्यांचे बाबा त्यावेळेचे खूप कीर्ती मिळवलेले नामांकित डॉक्टर, तेही असेच बहुआयामी. त्यावेळी सह्याद्रीत घनदाट अरण्य होती, त्यात वन्य प्राणी बक्कळ होते. त्यांचे बाबा निष्णात शिकारी होते. एकंदरीतच त्यांच्या या अशा विलक्षण व्यक्तिमत्वामुळे त्या परिसरात त्यावेळी त्यांचं मोठं नाव होतं. रायगड जिल्ह्यातल्या कोलाड परिसरात अरुण वेदिकर यांचं लहानपण आणि तरुणपण गेलेलं. त्या ग्रामीण परिसरातल्या भाटांवर, शेताड्यातून, जंगलातून त्यांनी खूप भटकंती केलेली. निसर्गात मनसोक्त भटकणं, पोहणं, सायकली मारणं, पक्षी निरीक्षण करणं, असेच सगळे त्यांचे खेळ. साहजिकच त्यांच्याकडे अशा कितीतरी वेगळ्या गोष्टींचा अमूल्य असा समृद्ध खजिना आहे. पण या सगळ्यांमधली त्यांची एक गोष्ट मात्र खरंच खूप भन्नाट अशी आहे, ती मी इथे सांगतो. वयाच्या 21व्या वर्षी म्हणजे एप्रिल 1979ला हा मुलखा वेगळा तरुण आपल्या साध्या काळ्या सायकलवरून पहाटे 3 वाजता कोलाडून निघाला. त्याचा इरादा फार मोठा होता. इरादा होता सायकलवरून काश्मीरला जायचा. घरून पूर्णपणे विरोध असल्याने पहाटे कोणालाही न सांगता हा गपचूप निघाला. त्याची सायकल होती फिलिप्स कंपनीची, अगदी साधी, घोडा सायकल म्हणतात ना तशी. गिअर्स वगैरे काहीही नाहीत. अर्थात त्यावेळी सर्वसामान्य माणसांना गिअर्सच्या हायफंडा सायकली माहीतच नव्हत्या. गोष्ट जवळजवळ 40 वर्षांपलीकडची आहे, लक्षात घ्या. त्यावेळचे तरुण धट्टेकट्टे, काटक, जबरदस्त आत्मविश्वास असलेले दमदार होते. अरुणही उंचपुरा, काटक, मजबूत असा तरुण गडी. त्यात साहस त्याच्या रोमारोमात भिनलेलं. त्याला तसल्या नाजूक सायकली चालल्या देखील नसत्या. त्याच्या सायकल सफरीचा उद्देशच होता निसर्ग भ्रमण. निसर्गाची गूढरम्यता बघावी, विविध आविष्कार बघावेत, वेगवेगळ्या मुलखातली गावं, तिथलं राहणीमान, घरांची रचना यांचा अभ्यास करावा, वेगवेगळ्या प्रदेशातल्या नद्या, झाडंझुडपं, डोंगर, डोंगरांचे वेगवेगळे आकार बघावेत, त्या प्रदेशातले पक्षी बघावेत, ऐतिहासिक वास्तू बघाव्यात, त्याचा अभ्यास करावा, असे सगळे विचार त्याच्या या सफरीमागे होते. तर अरुण निघाला. सायकलीला 2 चांबडी बॅग्स आणि गळ्यात शबनम, पांढरे टी शर्ट्स, पांढऱ्या हाफ पॅन्टी, टॉवेल, स्वेटर, कानटोपी, गॉगल, अशा अगदी आवश्यक आणि जुजबी गोष्टी त्याने बरोबर घेतल्या. अर्थात डायरी, स्केचबुक, पेन्सिली, रंगब्रश, खडू, पेन, गाण्यांची पुस्तकं, शिट्टी, माउथ ऑर्गन, सायकलीसाठी हवा भरायचा पंप आणि एक छोटी ऑइलची बाटली देखील त्यांनी घेतली. हे सगळं आवश्यकच होतं. बरोबर त्याच्या 970 रुपये होते. कोलाड सोडल्यावर त्याने पहिली मुंबई गाठली. त्याच्या या प्रवासासाठी त्याला एक सर्टिफिकेट हवं होतं. साहजिकच आहे, 7-8 राज्य त्याला पार करायची होती. एकटा माणूस जाणार, प्रमाणपत्र तर सोबत हवंच. त्यावेळचे या खात्याचे मंत्री सदानंद वर्दे यांनी अरुणला त्याच्या या भ्रमंतीसाठी महाराष्ट्र सरकारचं प्रमाणपत्र दिलं, सोबत शुभेच्छाही. आणि एके पहाटे त्याचे 4 मित्र जमले. एकाने सायकल पुढे नारळ फोडला आणि अरुणने सायकलीला पायडल मारलं. त्याने मुंबई आग्रा हा मार्ग निवडला होता. याचं एकमेव कारण म्हणजे त्याला आग्र्याचा ताजमहाल बघायची कितीतरी वर्षांची प्रबळ इच्छा होती. बांद्र्याहून तो जो निघाला, ठाणा, कसारा, इगतपुरी करत, पहिल्या दिवशी त्याने जवळजवळ 200 किलोमीटरचा पल्ला गाठून पिंपळगाव, बसवंत इथे रात्रीचा मुक्काम केला. मुक्काम तरी कुठे केला? तर रस्त्याच्या बाजूला द्राक्ष विकणारी लोक असतात ना, त्यातल्या एका आजींच्या तात्पुरत्या झोपडीमध्ये. दुसऱ्या दिवशी तो निघाला पहाटे. त्या दिवशी त्याने मालेगाव करीत धुळ्याला मुक्काम केला.
मग पुढे मध्य प्रदेशातलं सेंधवा, इंदूर, देवास, सारंगपूर, बीनागंज, शिवपुरी, ग्वाल्हेर, आग्रा, मथुरा, दिल्ली, पानिपत, चंदीगड, महिलपूर, पठाणकोट, जम्मू करीत तो श्रीनगरला पोचला. तिथे देखील त्यांनी एका आपल्या मराठी ओळखीच्या माणसाकडे मुक्काम केला. पुढे तो निघाला. त्याला बारामुल्लाला जायचं होतं. बारामुल्लाला तो पोचला तेव्हा त्याच्या सायकलीचा प्रवास जवळजवळ 2700 किलोमीटरचा झाला होता. या प्रवासाला त्याला 20 दिवस लागले. अर्थात काही ठिकाणी त्याने 2-2 दिवस मुक्काम देखील केले. तो गेला तो मौसम होता उन्हाळ्याचा. उत्तरेतला उन्हाळा हा माजलेल्या तरण्या बैलासारखा, मदमस्त, एकदम अंगावर येणारा, दमदार माणसालाही पार भुईसपाट करणारा. अशा आग ओतणाऱ्या उन्हात दिवसभर सायकल चालवणं सोपं काम नाही. त्यासाठी निराळी हिंमत आणि मोठं काळीज लागतं. त्यात हा एकटा चालला होता, सोबत कोणीही नाही. नाशिक सोडलं की सगळा प्रदेश मैदानी आणि पठारी. त्या वातावरणाविषयी, त्या उन्हाळ्याविषयी अरुण लिहितो, दुपार लोहाराच्या भट्टीसारखी भडकली होती. अरुण हा बहुआयामी व्यक्तिमत्व असलेला. चित्रकला ही मूळ कला जरी त्याला वश असली तरी निसर्गातली झाडं झुडपं, फुलं पानं, प्राणी पक्षी या सगळ्यात देखील त्याला मोठा इंटरेस्ट. नुसता इंटरेस्टच नाही तर तो ग्रामीण भागात लहानाचा मोठा झाला असल्याने त्याचा या सगळ्याचा बऱ्यापैकी अभ्यास देखील होता. साहजिकच त्याचं लिहिणं परिपूर्ण आणि सकस. पुस्तकात अनेक ठिकाणी वेगवेगळे संदर्भ येत राहतात. गोरख चिंचेला बाओ बाप म्हणतात. वृक्षकुळातला हा बुजुर्ग मूळचा आफ्रिकेचा. सहजच पुढे तो उल्लेख करतो की मुंबईतल्या बांद्र्याच्या भाभा हॉस्पिटल समोरचा हा वृक्ष चक्क 550 वर्षांचा. उंदीर कानीचं झाड मी तरी पहिल्यांदाच ऐकलं बाबा, वाचलं. रानभूल, भुलनवेल. आता या भुलनवेलीच्या विषयी तो लिहितो की या वेलीच्या संपर्कात आल्यावर त्या माणसाचं दिशाज्ञान काही काळाकरता नष्ट होतं. म्हणजे होतं काय, तर या वेलीतून निघणाऱ्या वायूमुळे मेंदूवर परिणाम होतो आणि माणूस भरकटतो. त्याच्या व्यक्तिमत्वाला विनोदाचं देखील फार मोठं अंग आहे. त्यामुळे त्याच्या लिहिण्यात तो बऱ्याच वेळा मस्ती करत राहतो. एके ठिकाणी तो लिहितो नर्मदेतल्या आंघोळीविषयी. लिहिताना तो म्हणतो की तसा नर्मदेचा आणि माझा संबंध हायस्कूलपासूनचा. सर्वांनाच माझं ते प्रकरण चांगलंच ठाऊक होतं. माझ्याबरोबर नर्मदेचं नाव नेहमी घेतलं जायचं. आता असं लिहिल्यावर आपले कान टवकारतात. मग हा पठ्ठ्या पुढे लिहितो, आमचे गणिताचे पाटील सर नेहमी म्हणायचे, अरुण म्हणजे नर्मदेतला गोटा आहे. एके ठिकाणी तर तो काय लिहितो खरंच आश्चर्य वाटतं. तो लिहितो, डांबराची चिक्की कापत माथ्यावर पोचलो. आता या माणसाला काय काय कल्पना सुचतात, ते सुद्धा सायकल चालवत असताना अशा उन्हात. तो लिहितो, उन्हाळा इतका भयंकर की रस्त्यावरचं डांबर वितळलंय आणि त्या डांबराची झालेली चिक्की कापत मी माथ्यावर पोचतोय. पुढे तो लिहितो की माझी होडी म्हणजे सायकल डांबराच्या समुद्रात लोटली. म्हणजे रस्त्यावरून त्याचा प्रवास परत सुरू झाला. भीतीचा काजवा पटकन मनात चमकून गेला. पोटात भुकेचं कुत्रं गुरगुरू लागलं. मगाशी कानशिलांवर तडाखे मारणारं ऊन आता फणा काढून डोक्यावर चढलं होतं. घनदाट काळोखाला मी टॉर्चने भोकं पाडीत निघालो. काय डोकं आहे या माणसाचं, खरंच भन्नाट आहे. प्रवासातले अनेक संदर्भ फार वेगळे आणि आपल्याला भुरळ पाडणारे आहेत. इंदूरला रात्री 8 वाजता पोचत असताना स्कूटरवरून जाणाऱ्या प्रधान दाम्पत्यांचा उल्लेख फार सुंदर आहे. त्याची सायकल, त्यावरच्या बॅग्स, धूळ बघून प्रधान त्याला विचारतात
की तुम्ही सायकल सफारीवर आहात का? हा होय म्हटल्यावर ते त्याला आपल्या घरी नेतात. त्याचं सुंदर आदरातिथ्य करतात. रात्रीच्या मुक्कामाला त्या स्वतःच्या बंगल्यात ते ठेवतात. निघताना काही मित्रांची नावं आणि पत्ते देखील देतात. त्यातले त्यावेळी दिल्लीला राहत असलेले चित्रकार शरद सोनी आजही अरुणचे अतिशय जवळचे मित्र आहेत. मध्य प्रदेशातल्या गुना या शहराविषयी, ताजमहाल, दिल्ली, काश्मीर, श्रीनगर, बारामुल्ला अशा अनेक जागांवर त्याने खूप विस्तृतपणे लिहिलंय पुस्तकात. अगदी इतिहास, सामाजिक या सगळ्याचे बारीक बारीक संदर्भ, सकस संदर्भ आहेत. शेवटी अरुण श्रीनगर, पुढे गुंडी दशना, बांडीपूर करीत बारामुल्लाला पोचला. नियतीच्या पोटात काय असतं हे कोणालाच कळत नाही. रत्नागिरीचे असलेल्या उमेशकडे, तेही तशी थेट ओळख नव्हती त्याची, तर त्या उमेशकडे 15-20 दिवस राहून काश्मीर खोरं बघून त्याला परत मुंबईला यायचं होतं. मात्र उमेशने त्याला तिथल्या जलशुद्धीकरण प्रकल्पावर अडकवलं. थोडं नाही तर तो तिथे 1 वर्ष राहिला. तिथे पोचल्यावर त्याने आपल्या घरी पत्र लिहिलं. तो म्हणतो, माझ्या या भंगार उनाडकीवर घरच्यांचा रागच होता. मात्र त्याने काश्मीरपर्यंतचा प्रवास एकट्याने सायकलवरून केल्याने घरच्यांना चांगलं वाटलं होतं. त्याचं पत्र वाचून त्याच्या बाबांचं हृदय उचंबळून आलं आणि त्यानंतर मात्र घरून चिवडा, लाडू आणि इतर गोष्टींची पार्सलं नियमितपणे यायला लागली. 2-3 वेळा सोड्यांचं म्हणजे सुकलेल्या कोलंबीचं पार्सल देखील आलं. बारामुल्लाच्या ख्वाजाबाग पोस्ट ऑफिसमध्ये त्या वासाने धमाल उडवली. काश्मीरात कोणी सुकी मासळी खात नाही. इथल्या 1 वर्षांच्या वास्तव्यात तिथली चित्रकला, शिल्पकला, वास्तुकला यांचा त्याने मनसोक्त आनंद घेतला. तिथल्या समाज जीवनाचा देखील त्याने अभ्यास केला. बारामुल्ला परिसराचा कसून अभ्यास करून तिथला एक नकाशा देखील त्याने बनवला. या 1 वर्षाच्या वास्तव्यात त्याला आपण नवं आयुष्य सुरू करीत असल्याचा सुंदर भ्रम देखील निर्माण झाला. तो म्हणतो, इथल्या बर्फाळ वाऱ्याशी, झऱ्यांशी, उत्तुंग वृक्षांशी, बर्फाच्छादित पर्वतांशी हितगुज करताना माझा देह काट टाकलेल्या सापासारखा पुन्हा सतेज झाला. अरुण या प्रवासाविषयी म्हणतो की हा प्रवास निसर्गाशी कायम मैत्रीची नाळ जोडणारा, त्याचं ऋण कधीही फेडता येणार नाही असा होता आणि स्वप्नपूर्तीचा आनंद देणारा प्रवास संपला असला तरी तो माझ्या मृत्यूपर्यंत कायम चालतच राहील. काश्मीरच्या दऱ्याखोऱ्यात त्यांना ठेंगणं झालेलं आकाश कोलाडला परत येऊनही पुन्हा अनंतापलीकडे गेले असं तो लिहितो. कोणी म्हणेल रामाची, कोणी म्हणेल हनुमानाची, कोणी पुसेल कशाची, असे बरे ही कथा. रामाची ना हनुमानाची, कथा आहे प्रवासाची, क्षुद्र मानव प्राण्याची निसर्ग वेड्या. ग्रामस्थी प्राणी होता एक, जया सृष्टीचे कौतिक, उद्योगी तथा शांत लेक डॉक्टर पित्याचा. तोलून मापून बोलावे, सरळ मार्गी चालावे, वादविवाद टाळावे, नाम तयाचे अरुण. मित्रमंडळी नेमस्त होती, अभ्यासातही होती प्रगती, तल्लख तयाची मती चित्रकलेत. सवंगड्यांमध्ये हिंडावे, कधी एकटे सटकावे, डुंबा या मध्यान्नीला जावे, कुंडलिके नदी. सरडे कधी बक पारवे, बेचकीने मारावे, खेकडे मासे धरावे, छंदी फंदी. रानात गर्द घुसावे, करवंद आंबे पाडावे, शेकडो तऱ्हेचे निरखावे, पशुपक्षी. ऐसे किती अवलोकन, तयाचे नुरे भान, मानिले गुरु समान निसर्गाशी. दुचाकीने भ्रमण करावे, गड किल्ल्यांवरी राहावे, नाना अद्भुत पहावे, निसर्ग सोहळे. श्रोते करीतो समारोप,
द्यावा आशीर्वादे निरोप, जेणे मार्ग आपोआप सुगम होय. संपता हे पुराण, झाला असाल हैराण, सुरू करा पारायण पुढचे गद्य. इति श्री भटकेश्वर उपद्व्यापे लिखित श्रोते संवादरूपी मुंबई काश्मीर प्रवास वर्णनम निष्फळ संपूर्णम. खरं तर निष्फळच्या जागी सुफल संपूर्णम असं वाचलं पाहिजे. अरुण वेदिकर यांचं हे मुंबई ते काश्मीर हे पुस्तक ग्रंथालीने प्रकाशित केलं आहे. पहिली आवृत्ती 1992 साली प्रकाशित झाली. सप्टेंबर 2016ला तिसरी आवृत्ती प्रसिद्ध झाली. पुस्तकाचं मुखपृष्ठ त्यांनी स्वतःच केलं आहे. तसंच पुस्तकात त्यांनी चितारलेली अनेक सुंदर रेखाचित्र आहेत. पुस्तक 398 पानांचं असून सुप्रसिद्ध कवी प्रवीण दवणे यांची सुरेख प्रस्तावना आहे. प्रवीण दवणे यांचे एक वाक्य फार सुंदर आहे. ते म्हणतात, वाचकाला आपल्या भटकंतीत सहजपणे सामावून घेण्याचं व आपले डोळे काही क्षण त्याला देण्याचं कौशल्य लागतं. अरुण वेदिकर यांची ही सायकल सफर खरोखर तसा अनुभव देण्याइतकी समर्थ आहे. तर मित्रहो, अरुण वेदी यांचं हे पुस्तक अतिशय रंजक आहे. तरुणांना प्रेरणा देणारं आहेच, पण कुठल्याही वयोगटाच्या वाचकाला खेळवून ठेवेल असंच आहे. त्या 3 पारशी तरुणांनी 1923 साली केलेली सायकल सफर, त्यांचा 70,000 किलोमीटरचा जगप्रवास आणि 2700 किलोमीटरचा अरुण वेदी यांचा प्रवास मला तर एकदम सारखाच वाटतो. काही त्याच्यामध्ये फरक नाही वृत्तीचा. बेधडक, साहसी, आत्मविश्वासाने पूर्ण भरलेला, सगळ्या आकाशाला कवेत घेणारा. अरुण वेदींचं हे पुस्तक तुम्ही जरूर वाचा, तुम्हाला आवडेल. विथ सायक्लिस्ट अराउंड द वर्ल्ड हे पुस्तक देखील नक्की वाचा. खूप समृद्ध व्हाल ही दोन्ही पुस्तकं वाचून तुम्ही, याची मी खात्री देतो तुम्हाला. ही दोन्ही पुस्तकं ऑनलाईन उपलब्ध आहेत. अरुण वेदिकर यांचा ईमेल लिहून घ्या. अरुण वेदी एकच शब्द आहे हा आणि स्मॉल अक्षर आहेत. arunvedi@gmail.com. त्यांचा मोबाईल नंबर देखील लिहून घ्या. 8108415391. तर मंडळी, प्राचीन काळापासूनच माणसाला नवनवीन भूप्रदेश, वेगळा निसर्ग अनुभवायचं अनावर आकर्षण आहे. या असीम उर्मीमुळेच कसलीही सुरक्षिततेची प्रवासाची साधनं नसताना अनेक जीवघेणे धोके पत्करून सगळ्यावर मात करत हजारो मैलांचे प्रवास केल्याची सिंदबाद, कोलंबस, मार्को पोलो अशा कितीतरी दिगंत कीर्ती मिळवलेल्या प्रवासांची प्रवास वर्णनं आपल्या सगळ्यांच्याच मनात घर करून आहेत. सहारा, पर्शिया, गोबी अशी मोठमोठी वाळवंटं, जिथे हजारो मैल फक्त आणि फक्त वाळूचा समुद्र असतो. गरम वारे अहोरात्र वाहत असतात. सकाळी दिसलेला डोंगर संध्याकाळी दिसत नाही, वाऱ्याने तो पूर्णपणे नष्ट केलेला असतो. अटलांटिक, पॅसिफिक महासागर, बंगालचा उपसागर, तिथलं ते अथांग पसरलेलं पाणी, वरचं दिगंत आभाळ, या महासागरातली प्रचंड वादळं, महाप्रचंड वादळं, अमेझॉनचं घनदाट जंगल, 20-20 लाख किलोमीटर पसरलेला बर्फाचा प्रदेश म्हणजे आर्टिक सर्कल, तिथला तुंड्रा प्रदेश, या सगळ्यातून या प्रवाशाने मोठ्या धैर्याने प्रवास केला आहे. कित्येक वेळा एकट्याने केलेला आहे. नवीन वाटा, नवीन प्रदेश शोधण्यासाठी. म्हणूनच सिंदबाद, कोलंबस हे आजही या जगातल्या सगळ्यांचे हिरो आहेत. तशीच ती 3 पारशी मुलं, अरुण वेदीसारखे साहसी तरुण नक्कीच सगळ्यांचे हिरो आहेत. तर मंडळी, अशा जगावेगळ्या वेड्या साहसी माणसांच्या गोष्टी सांगायला लागलं की वेळेचं बिलकुल भान राहत नाही. किती वेळ बोलता येईल, पण थांबतो. परत लवकरच येईन अशीच एखादी अफलातून गोष्ट घेऊन. धन्यवाद.